मांजरसुबा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर चोरीचा खोटा आळ ठेवण्यात आला आणि या मानसिक छळाला कंटाळून त्या तरुणाने अखेर गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून एका उमद्या तरुणाचा अशा प्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांजरसुबा येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे यांचे नेकनूर जवळील एका गावातील तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या नात्याची माहिती संबंधित तरुणीच्या नातेवाईकांना लागल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरला जाब विचारण्यासाठी गाठले. "तू आमच्या परिसरात वारंवार का येतोस?" असा सवाल करत त्यांनी त्याला अडवले. सुरुवातीला केवळ विचारपूस झाली, मात्र त्यानंतर परिस्थिती अचानक बिघडली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपीने ज्ञानेश्वरला बेदम मारहाण केली. केवळ मारहाण करून ते थांबले नाहीत, तर समाजात त्यांची प्रतिमा खराब व्हावी या उद्देशाने त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप दाखल केला. एका तरुणासाठी समाजात बदनामी होणे हे अत्यंत वेदनादायी गोष्ट असते. चर्चाउगाच झालेली मारहाण आणि त्यानंतर चोरीसारखा गंभीर आरोप लागल्यामुळे ज्ञानेश्वर मानसिकदृष्ट्या खचला. सततचा ताण, अपमान आणि भीती यामुळे तो नैराश्यात गेला. या मानसिक धोक्यातून तो सावरू शकला नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. ज्ञानेश्वरने आविष्कार निवृत्ती रसाळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मयत ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम साहेबराव कोकाटे यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलाला आत्महत्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप त्यांनी संबंधित तरुणीच्या नातेवाईकांवर केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वसंत उद्रे, सचिन उद्रे, अशोक उद्रे आणि प्रेम उद्रे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एका तरुणाचं आयुष्य केवळ संशय, सामाजिक दबाव आणि बदनामीच्या भीतीमुळे संपुष्टात आले. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. समाजात अनेकदा प्रेमसंबंधाकडे चुकीच्या नजरेने पाहिले जाते आहे आणि त्यातून वाद निर्माण होतात. मात्र कोणालाही मारहाण करणे, खोटे आरोप लावणे किंवा मानसिक छळ करणे या कायद्याने गुन्हा आहे. या घटनेमुळे कोकाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. एकंदरीत पाहता ही घटना समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. कोणत्याही संशयावरून कायदा हातात घेणं किती घातक ठरू शकतं हे यातून दिसून येते. एका तरुणाचं आयुष्य संपले, एका कुटुंबाचा आधार हरपला आणि समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आणि समाजानेही संयम राखणे अत्यंत गरजेचं आहे. ही घटना जितकी धक्कादायक आहे, तितकीच विचार करायला लावणारी आहे. तर मित्र मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.